आता हे करायचं होतं, पण एक तर सब्जेक्ट असा होता की कोणी पहिले ॲक्सेप्ट करेल का नाही. द्वारका म्हणजे आहे बुडलेली म्हणजे पण एक आपल्या ह्याला मिथिकला काही कोणाला लोकांच्या भावना दुखावल्या पण पाहिजे. जेव्हा ही आयडिया कॉन्सेप्ट सुचली मला, तर ते मला भीती त्याचीच होती की लोक ॲक्सेप्ट करतील का नाही करतील किंवा मंडळवाले करतील का माहीत नाही. मग जसं मी माझ्या डिझाईन आणि सगळे हे घेऊन मी दाखवलं त्यांना, तर सगळ्यांना ती आवडली आणि त्याच्या मागे म्हणजे 4-6 महिने मी फक्त मेंटली म्हणजे प्रिपेअर चालू होतं. स्केच म्हणजे याची कॉन्सेप्ट कसं करायचं, कसं काय नाही, काय नाही. तर 8 महिन्यापासून याच्या मागे चालू आहे आणि नंतर जेव्हा यांनी सांगितलं असं-असं पाहिजेल आहे, तर मग ही कॉन्सेप्ट घेऊन मी त्यांना दाखवली. मंडळाची स्थापना 1892 साली झाली. यंदाचं मंडळाचं 133वं वर्ष आहे. त्यानिमित्तानं आपण जलमय द्वारका, कृष्णांनी जे उभा केलेली द्वारका आहे, जी आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितली जाते, ती उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरवर्षी काहीतरी नाविन्य घेऊन आम्ही भाविकांसमोर येत असतो आणि तो सर्व गणेश भक्तांना आवडत आहे. त्यासाठी आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया येत आहेत, चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. द्वारका होतं, आहे. म्हणजे त्याची स्टोरी ऐकली आहे, पाहिली आहे, सगळीकडे बघतोय आपण. तर ते पाहिलं कुठे? चित्र त्याचं कोणी पाहिलं नाही ना. मग ते काय आता एआयमध्ये काय-काय करतायत, ठीक आहे. पण असं समोर असं कधी पाहिलं नाही. तर ते एक्झॅक्ट मला म्हणजे पूर्ण तर नाही, पण माझ्या हिशोबाने ज्या जागेत तिचं करता येईल, ते थोडं आपण मांडायचा प्रयत्न करतोय. पूर्ण डिस्ट्रॉय अशी दाखवत नाहीये. पण आतमध्ये एखादा कुठला तरी पार्ट मे बी जो अजून तसा चांगला आहे आणि त्यातलं एक कॉर्नर आपण घेतोय. म्हणजे एवढी द्वारका नगरी एवढी किती एकरमध्ये पसरली ती तर काही शक्य नाही एवढ्या ह्याच्यात. पण माझ्या ह्याच्याने एक जेवढी आपल्या ह्या जागेत साकारता येईल ते आपण करतोय. एक 4-5 वर्षापूर्वी मंडळाने अहम ब्रह्मस्मी नावाचा देखावा केला होता. जन्म ते मृत्यू या गोष्टीचा प्रवास त्यामध्ये दाखवला होता आणि अक्षरशः लोकांच्या प्रतिक्रिया तेव्हा पण आत्ता जशा आहेत तशाच होत्या. गर्दी आत्ता जशी आहे तशीच त्यावेळेस पण होती. मागच्या वर्षी पण आम्ही वृंदावन केला होता, कूर्मरथ केला होता. त्याला पण बऱ्याच लाखो करोडो लोकांनी व्हिजिट दिली. सोशल मीडियावरती त्या रील्स चालल्या, त्याला व्ह्यू तेवढा मिळाला आणि यावेळेस पण त्याच पद्धतीने प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस आम्ही त्याच गोष्टीचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावेळेस देखाव्यामध्ये केलेला आहे. ते कंटेंट बनवलेत आम्ही. म्हणजे जसं आता माझं सेट आहे, तर सेटला घेऊन साईडला आम्ही जे प्रोजेक्शन सोडली जागा, तर त्याचाच भाग घेऊन आतमध्ये त्याला क्रिएट केली. क्रिएट करण्यासाठी मग ते कंटेंट 3D डिझायनर त्याला घेऊन म्हणजे ह्या सेटला मॅच करून तो आधी बनवणार. त्याला बनवून मग आपण ते रेंडर काढून तो व्हिडिओ करू. म्हणजे पूर्ण सिलिंगला असणार प्रोजेक्शन, जसं फील असेल की अंडर वॉटरमध्ये आपण चाललोय. आणि खाली पण 3-4 ठिकाणी स्क्रीन आहे, त्यामध्ये थोडे आपले द्वारकाचे पार्ट्स दिसतील. तर लाईटचं पाहिलं गेलं तर वन सोर्स आहे, सनच आहे, पण आपण आतमध्ये भरपूर सोर्स करतोय, जे पण काल्पनिकच असल्यामुळे की थोडं याला गेटअप करण्यासाठी. जसं आपण शिंपला आहे, शिंपलामध्ये पण तसं पाहिलं तर रिअलिस्टिकमध्ये शिंपला आहे, पण त्यात आपण लाईटचं हे करतोय, मग त्याच्यावर ग्लो होऊन कसं ते आपल्याला दिसतंय. आणि हे सगळं डार्कमध्ये असणार, अंधारात आणि वॉटर, त्याच्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण लाईटचं हे करतो. जसे की वेव्स लाईट रिफ्लेक्शन, वॉटरचं रिफ्लेक्शन असेल, सनचं जो रिफ्लेक्शन आहे, वॉटर आणि सनचं जे रिफ्लेक्ट होऊन अजून काय काय शॅडो तयार होतात, त्याचं एक आहे. दरवर्षी जो देखावा आपण इथं उभा करतो त्यासाठी त्याच्या अगोदर 6 महिन्यापासून त्याची तयारी चालू झालेली असते. त्याच्यावर चर्चा होते, बजेट आखलं जातं आणि त्यातल्या ज्या काय तांत्रिक गोष्टी आहेत, ज्या काय तांत्रिक त्रुटी आहेत, त्याच्यावरती काय उपाययोजना आखल्या जातील याच्यावरती दर दिवसाला काहीतरी त्यावर चर्चा करून त्यावर उपाय केले जातात. आणि जेवढे काय वर्कर तुम्हाला दिसतात, जवळपास 40-50 वर्कर लोकांची आमचे जे आर्ट डिरेक्टर आहेत महेंद्र पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र मेहनत घेऊन ती वर्कर मंडळी दिवस रात्र एक करून काम करत असते. अंडर वॉटरचा स्टोन वेगळा असतो, केव्ह म्हणा काही असतो, नॉर्मल ह्याचा वेगळा असतो. बाहेर जाऊ आपण किल्ल्यावर जातो, कुठेही जातो, टनेलचा वेगळा असतो, खाणीचा वेगळा असतो, असे म्हणजे भरपूर प्रकार आहे. तर अंडर वॉटरचा एक वेगळा फील असतो, स्टोनचा जो गुळगुळीत असतो आणि पाण्याच्या ज्या प्रवाहामध्ये जातो तर त्याचं एक टेक्स्चर आणि ते वेगळं असतं. तर त्याचे मी आधी 7-8 प्रकारचे आम्ही सॅम्पल बनवले, एक्सपेरिमेंट केले
मग त्यातून एक तो आमचा सक्सेस झाला आहे. तर एक महिना 1.5 महिना आम्ही याचा चालू होतं प्रॅक्टिस आमची. म्हणजे जास्त करून समुद्राचे एलिमेंट, कोरल्स काय जे काय असेल त्याच्या पार्ट आम्ही असं केले, जसे चहाचे कप्स, परत टूथपिक, आपण जे पाण्यासाठी पाईप वापरतो त्याचे पण आम्ही भरपूर काय काय एलिमेंट्स केले. परत ते तार, बाइंडिंग तार घेऊन परत ते फोम यूज करून, अजून कोक, पेप्सी जे आपण कॅन लोक फेकतात तर त्याचं पण वापरून आपण भरपूर प्रकारचे असे कोरल्स बनवले. आणि आजकाल पोरांना पण क्राफ्टमध्ये म्हणजे कोणी पाहिलंही कळेल की अरे हां असं पण होऊ शकतं, म्हणजे बनवू शकतो. आणि मला पहिल्यापासून आवड आहे की रिसायकलमध्ये काय काय आर्ट बनवायचं, तर त्याचा उपयोग पण इथं होऊ शकतो आणि थोडंच पोल्युशनचं आणि ह्याचं पण चांगली हेल्प होईल. महेंद्र पोद्दार सारखा आर्टिस्ट आम्हाला भेटला. त्यांनी त्यांची कामगिरी उत्कृष्ट करून दाखवली आणि ते जे काय करतात त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, वेळेत पूर्ण करतात. या गोष्टीमुळे आम्हाला त्यांच्यावर एखादी जबाबदारी आम्ही सोपवली तर आम्ही निश्चिंत असतो. मागच्या वर्षी आमचं पूरमरत केला होता. आमच्याकडे दिवस फार कमी होते आणि योग्य कलाकार आम्हाला मिळत नव्हता. महेंद्र पोद्दार यांसारखा आर्ट डिरेक्टर आम्हाला मिळाला. त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि कमी वेळामध्ये इतका सुंदर असा कुरमरत पूर्ण केला, त्यांनी साकार केला आणि त्याला पुणेकरांनी अक्षरशः डॉक्टर घेतलं. सोशल मीडियावर पण त्याला करोडो व्ह्यूज मिळाले आणि तो आता हैदराबादला गेलाय. की असे मंडळ आहेत त्यामुळे एवढं टिकून राहिले. आणि मेन जसे आमच्यासारख्या कलाकारांना किंवा सगळ्यांना ते कधी असं हे नाही करत, जे मी जे काही डोक्यात कल्पना केली, संकल्पना केली ते तुम्ही म्हणजे फ्रीडम आहे की तुम्ही तुमच्या हिशोबाने साकार, बाकीचे काय सगळं सपोर्ट आहेत. तर आमचं जर विसर्जन मिरवणुकीचा रथ जर तुम्ही बघितला तर त्याची हाईटच 40 फूट असते. तो असा लांबीला कमीत कमी 35-40 फूट असतो. रुंदीच्या जी 25 फूट असते. तो पूर्ण लक्ष्मी रोडनी जो विसर्जन मिरवणुकीचा जो मार्ग आहे आमचा, तो पूर्ण करण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. आणि त्याच्या अगोदर आम्ही सगळ्या पूर्ण रोडचा आम्ही अंदाज घेतो, त्याचा सर्वे करतो. त्यानुसार आम्ही आमचा जो रथ आहे त्याची मापं वगैरे तयार करतो आणि ज्या काय वायरिंग वगैरे, केबल वगैरे वरनं आलेले असतात त्यासाठी आमच्याकडे रथाच्या मागे क्रेन असते, इलेक्ट्रिशियन आमचा असतो आणि या सगळ्या गोष्टीची दक्षता घेऊन आम्ही पूर्ण विसर्जन मिरवणूक रथ पार पाडत असतो. यांची परंपराच आहे की काल्पनिक आणि वेगळं काही लोकांना दाखवायचं. आणि शेवटच्या दिवशी तर मी पण पाहतोय की एक त्यांची भव्य दिव्य आकृती घेऊन विसर्जन जातात. तर हे त्यांचं स्पेशल आहे आणि लोकांची अपेक्षा अजून खूप वाढते त्याची बद्दल. तर शेवटच्या दिवशी काय असेल ते आता दिसेल, लोकांनाच दिसेल.